हा स्नेहा पवार मॅडम म्यूट करा. काय सांगतोय ते थोडस ऐका. कसं इथं उतार्यावरचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे. थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे. आता बघा, एक 5 मार्काचा उतारा सोडवण्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असतात ते तुम्हाला अगोदर सांगतो. एक, तुमचं वाचन स्पीड आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन सर्वात महत्वाचं. वाचन स्पीड विथ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रीडिंग स्पीड विथ कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे. तुम्ही सुरुवातीला उतारा वाचायचा आहे, त्याच्यानंतर प्रश्न वाचायचे आहेत. आता तुमची स्ट्रॅटेजी वेगळी असेल. माझी स्ट्रॅटेजी नेहमी अशी असते की मी अगोदर एकदा उतारा वाचतो. जर आपल्याला लक्षात आलं की उतारा सोपा आहे तर मी लगेच प्रश्न वाचतो. आणि जर एकदा वाचून पण उतारा आपल्या लक्षात आलेला नाही असं वाटलं की मी काय करतो, पुन्हा एकदा उतारा वाचतो. म्हणजे 2 रीडिंग उतार्याच्या करतो आणि त्याच्यानंतर जे काही प्रश्न दिलेले आहेत किंवा ऑप्शन दिलेले आहेत ते एकदा वाचतो. नंतर अजून उतार्याकडे येतो आणि मग पुन्हा उतारा वाचून पुन्हा प्रश्नाकडे जातो. तर असे 2-3 वेळेस मी रीडिंग करतो साधारणतः. छोटा उतारा असेल तर. फार मोठा उतारा असेल तर मात्र मी काय करतो, पॅराग्राफ वाईज सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता तुमची स्ट्रॅटेजी याच्यापेक्षा वेगळी असेल तरी चालेल, नो प्रॉब्लेम. कारण व्यक्ती परत्वे काय होणार आहे, आकलनाचा जो काही उतारा आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं व्होकॅब्युलरी एक फार महत्वाची आहे. जर तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही काय करू शकता की एकदा वाचून लगेच पुढे प्रश्नाकडे जाऊ शकता. स्ट्रॉंग नसेल तर मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे, उतारा पुन्हा एकदा वाचावा लागणार. तो थोडक्यात काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला त्याची थीम किंवा मेन आयडिया या पॅसेज मध्ये काय सांगितलेले आहे ते तुमच्या लक्षात आल्यानंतर मग तुम्ही खाली गेलं पाहिजे. तर तुम्हाला रीडिंग स्पीड, कॉन्सन्ट्रेशन, व्होकॅब्युलरी या 3 महत्वाच्या गोष्टी याच्यासाठी एक बेसिक नॉलेज म्हणून आपल्याकडे पाहिजे. तर आता कसं असतंय, जनरली व्होकॅब्युलरी ही काय लगेच डेव्हलप होत नसते. तर व्होकॅब्युलरीसाठी त्याला कंटिन्युअसली थोडं आपल्याला मेहनत घ्यावी लागत असते. तर काय हरकत नाही, जेवढी काय तुमची व्होकॅब्युलरी आहे तेवढी चांगली आहे असं मानून काय करायचं आपल्याला. फारसा अवघड नसते. 1-2-4 शब्द जर तुम्हाला अवघड जात असतील पॅसेज मधील तर तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे. जर तुम्हाला प्रत्येक वाक्यामधले नेमकं काय सांगितलं हे समजत नसेल, वाक्यामधलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये जर तुम्हाला एखादा शब्द अवघड जात असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमची व्होकॅब्युलरी फार प्रायमरी स्टेजला आहे, ती वाढवण्याची गरज आहे. समजतंय, परंतु एखाद्या पॅसेज मध्ये शब्द अवघड जातोय तर ठीक आहे, तेवढं ते कुणालाही अवघड जात असतंय कारण आपण एवढे काय मोठे एक्सपर्ट नसतो, त्याच्यामुळं ते ठीक आहे लेवल. तर आपल्याला काय करायचं आहे की रीडिंग स्पीड, आता ज्याचं रीडिंग स्पीड चांगला आहे त्याने काय करायचं आहे, एकदा दोनदा पॅसेज वाचायचा आहे. जर एकदा वाचला पॅसेज तुम्ही आणि तुमच्या लक्षात आला तर लगेच तुम्ही त्याच्या खालचे प्रश्न वाचायचे आहेत. काय करायचंय, त्याच्या खालचे प्रश्न वाचायचे आणि पुन्हा पॅसेज कडे यायचं. आणि जर तुम्हाला पॅसेज समजला असेल तर, समजला नसेल तर काय करायचं, दोनदा पॅसेज वाचायचा, पुन्हा प्रश्नाकडे जायचं आणि पुन्हा पॅसेज कडे यायचं. समजलं, ही सायकल ठेवायची. आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला हा पॅसेज समजलेला नाही अजून तर पुन्हा जाऊन वाचायचा. डोकं शांत ठेवायचं, थोडं स्पीडीली वाचायचं आहे, परंतु अटेन्शन इथं फार महत्वाचं आहे. कारण छोटे छोटे शब्द सुद्धा इथं फार आपल्याला हे करतात, म्हणजे ते समस्या उद्भवतात, छोटे छोटे वाले शब्द सुद्धा. तर अतिशय महत्वाचं म्हणजे काय आहे, तुम्ही एकदा दोनदा उतारा वाचायचा आहे, नंतर प्रश्न वाचायचे आहेत, पुन्हा उतारा वाचायचा आणि मग शेवटी यायचं. साधारणतः 5 मार्काच्या उतार्यासाठी तुम्हाला एक 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. काय सांगतोय मी, 5 मार्काच्या उतार्यासाठी तुम्हाला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. जर तुमचा 5 मार्काचा उतारा 10 मिनिटाच्या आत होत असेल, किती मिनिटाच्या, 10 मिनिटाच्या आत होत असेल तर तुमचं एकदम तुम्ही योग्य रीतीनं ते उतारा सोडवत आहात हा त्याचा अर्थ आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर काही उपयोग होणार नाही. आणि जे विद्यार्थी असे असतात काय काय की त्यांना उतारा 5 मिनिटात म्हणजे एक लाईन वाचली खालचा प्रश्न वाचतात, असेही काय असतात. मात्र त्यांची व्होकॅब्युलरी आणि अंडरस्टँडिंग पॉवर किंवा रीडिंग त्यांचं स्पीड हे खूप असतं. आणि जनरली काय असतं की उतारा हा कुठल्या विषयावरती आलाय ते पण त्याचं भरपूर महत्व असतं.
बघा आता उतारा कुठल्याही विषयावरचा येऊ शकतो, मग तो सायंटिफिक असेल, आर्ट मधला असेल, वाणिज्य शाखेतला असेल, किंवा सोशल सायन्स मधला असेल, किंवा लँग्वेज मधला एखादा असेल, किंवा एखाद्या समाज सुधारकावरती असेल. तर तो उतारा कुठला येतोय त्याच्यावरही बरंच डिपेंड असतं. जर तुम्ही सोशल सायन्सचे विद्यार्थी आहे आणि जर उतारा समजा महात्मा गांधीवरती किंवा दुसऱ्या कुठल्या समाज सुधारकावरती आला तर तुम्हाला तो सोपा जातो. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात आणि उतारा जर विज्ञानावरती डिपेंड आला तर तो तुम्हाला सोपा जातो. हे थोडस लक फॅक्टरच असतंय, तरी पण आपण मेहनत ही घेतली पाहिजे त्याच्यावरती. आता बघा तुम्हाला इथं दिसत असेल एक आपण पीडीएफ शेअर केलेले आहे. सर्वांना पीडीएफ दिसते का? दिसते सर. हा बघा, कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे आकलन किंवा रिडिंग पॅसेज असतो एक. तर यामध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला एक उतारा दिलेला असतो आणि आपल्याला उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडवायचे असतात. आता ही एमपीएससी युपीएससीतलं ते सोडा, जर तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित जमत असेल तरच या भागावरचे प्रश्न बरोबर येतात, कारण यात जो उतारा दिला आहे तो आपल्याला समजला तरच आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. आताच आपण सांगितलं यासाठी वाचनाची सवय महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगितलं हॅलो, आवाज येत येतोय का नाही. सर? व्हिडिओ पॉज झालाय. आवाज गडबड एक प्रश्न आपण त्या वर्डचं मिनिंग जज करायचं. नाही तुम्हाला त्याचं करेक्ट लिहिता आलं तरी चालेल, पण त्या वर्डचं मिनिंग मात्र आपण जज करू शकतो. तुम्हाला माहिती असेल की एका शब्दाचं जे मिनिंग आहे ते इतर त्याच्यासोबत जे आलेले शब्द आहेत त्या शब्द किंवा वाक्याच्या अर्थानुसार आपण ते एक मिनिंगच्या जवळ पोहोचू शकतो. समजलं? तर तसं करून आपल्याला काय करायचं आहे, तो जो प्रश्न आहे तो वाचून 4 पर्याय वाचायचे. त्यापैकी एक पर्याय तुम्हाला लगेच समजेल की हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, तो इलिमिनेट करा. त्याच्यानंतर 3 पर्याय राहतील, त्या 3 पर्यायापैकी पण एक पर्याय तुमच्या अशा लक्षात येईल की हा पण असू शकत नाही. शेवटी 2 पर्याय राहतील, त्याच्यामध्ये खूप तुम्हाला हे असेल तर त्या 2 पर्यायामधून आपण काय करायचं, प्रश्न वाचायचा, 2 पर्याय वाचायचे आणि मग त्या उत्तराचा जो संबंधित भाग आहे तिकडे लक्ष द्यायचं. कारण उतारा म्हटल्यानंतर त्या 5 पैकी फक्त 1 ते 2 क्वेश्चन हे असे असतात की पूर्ण उतार्यावरती डिपेंड असतात. मात्र राहिलेले जे 3 क्वेश्चन असतात ते स्पेसिफिक कुठल्या तरी पॅरेग्राफ, कुठल्या तरी लाईन, कुठली तरी फ्रेज, कुठला तरी सिनोनिम, अँटोनिम याच्यावरती असतात. तर हे 3 जे प्रश्न आहेत ते सोडवताना मात्र काय करायचं, त्या उतार्यातील तो पर्टिक्युलर जो भाग आहे तो एकदा पुन्हा वाचायचा आहे, नेमकं काय सांगितलेलं आहे असं आपल्याला त्यातून समजलं की मग आपण खाली गोल करायचा, सर्कल करायचा. आता ही सर्व जी प्रोसेस आहे ती 10 मिनिटाच्या आसपास पूर्ण कंप्लीट करायची. कारण बघा आपल्याला 2.5 तास आहेत, 2.5 तासा म्हणजे जवळजवळ प्रत्येक विषयासाठी किती मिनिट आहेत, किती मिनिट आहेत प्रत्येक विषयासाठी? 30 मिनिट. 30 मिनिटे. तर बघा 30 मिनिटांमध्ये आपल्याला 30 मार्क सोडवायचे आहेत. किती मिनिटांमध्ये? 30 मिनिटांमध्ये 30 मार्क्स सोडवायचे आहेत. जर आपण पॅसेजला 10-15 मिनिटं देत बसलो तर बाकीचे प्रश्न कधी सोडवणार? त्याच्यामुळं कमीत कमी वेळामध्ये पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा. आता समजा 1 लाईन क्वेश्चन असेल, 1 लाईन क्वेश्चन असतात. मराठी ग्रामरचे, इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन हे साधारणतः 1 लाईनर असतात.
तर असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही प्रश्नपत्रिका हातात घेतली की तुम्ही पूर्ण पेपर उगच बसत बसायचं नाही, पहिलं म्हणजे बघत बसायचं नाही 5-10 मिनिटं फक्त कुठं काय आलंय असं काही नाही करायचं. तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रश्नपत्रिका हातात घेतली रे घेतली म्हटलं की सुरुवातीला मराठीचा सेक्शन तुम्हाला दिसेल किंवा इंग्लिशचा दिसेल. तर समजा तुम्हाला इंग्लिश सोपं जात असेल तर इंग्लिशला सुरुवात करा किंवा मराठी सोपं जात असेल तर मराठीला. तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घेतल्यानंतर जे वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला दिसतील, वन लाइनर तुम्हाला माहिती आहे, वन लाइनर क्वेश्चन रीड करा. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतील, एक एक शब्द असतील कदाचित. तर जे येतंय ना ते जाता जाताच गोल करत जावा, वेळ घालवायचा नाही. वेळ अतिशय महत्वाची आहे. त्याचा फर्स्ट साठी तर वेळेचं नियोजन इतकं सूक्ष्म पाहिजे तुमच्याकडं की त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. कारण तुम्हाला मॅथ्स फेस करायचं आहे 30 मार्काचं. तुम्हाला सांगतो असं होतं की खूप प्रेशर येतं. मॅथ्स म्हटलं की थोडं कसं आपलं जास्त त्याच्यातलं प्रॅक्टिस नसते आणि मग काय होतं आपण गोंधळून जातो आणि मग एकदा का दडपण आलं की पेपर आपला सहजासहजी कव्हर होत नाही. मग शेवटी फार त्याचा विपरीत परिणाम होतो. तर प्लॅनिंग करा. आता ह्या कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, आता तो मराठीचा असेल किंवा इंग्लिशचा असेल, दोन्ही मध्ये तुम्हाला वेळेचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे, दोन्ही लँग्वेजचं. कारण लँग्वेज वरती तुमचा रिझल्ट बऱ्याच प्रमाणात डिपेंड आहे. कारण इथं तुम्हाला वन लाइनर जास्त क्वेश्चन असते. सायकोलॉजी मध्ये कसं असतंय, तुम्हाला मोठ्याच्या मोठा प्रश्न असतो 3-4 लाईनचा, खाली पण पर्याय भरपूर दिलेले असतात, मल्टिपल चॉईस असते, विथ ऑप्शन असते, अजून वरील पैकी 1-2, वरील पैकी 3-4. तसं मराठी मध्ये एवढे जास्त तसे प्रश्न नसतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, वेळेचं प्लॅनिंग करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, कॉम्प्रिहेन्शन साठी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचाच नाही. 10च मिनिटं. आणि राहिलेले मग 20 मिनिटांमध्ये तुम्ही ते 25, कारण एकच तुम्हाला माहिती आहे की एक लाईन प्रश्न असतो, वन लाइनर ऑप्शन असतो. माहित असेल तर गोल करायचं, खाली जायचं, माहित नसलेलं स्किप करायचा. माहिती जेवढं आहे तेवढं तुम्ही पहिल्या तासामध्ये वन लाइनर क्वेश्चन, मग ते इंग्लिश असो, मराठी असो किंवा कुठले सायन्स असो, मॅथ्स असो, वन लाइनर क्वेश्चन जे काही असतील ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे पहिल्या ह्याच्यामध्येच. एक जे आपण फर्स्ट लुक घेतो आपल्या क्वेश्चन पेपरचा, त्या फर्स्ट लुक मध्येच आपण काय करायचं, जे जे येतंय ते सर्कल करून घ्यायचं. साधारणतः जर तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी पोहोचत असाल त्यावेळेस जर तुम्ही साधारणतः एक 30 प्रश्न जर गोल केले, किती प्रश्न, 30 प्रश्न एकदम, म्हणजे वन लाइनर म्हणजे वन असं एकदम पहिला आपण पाहिलं की लगेच तुमच्या लक्षात येतं. काय काय प्रश्न असे असतात बघा, आपण म्हणतो किती सोपे विचारलेत, मला तर लय हसू आलं, असे प्रश्न असतात. 30 प्रश्न असे असतात. अशा प्रश्नांना काय करायचं, प्रश्न वाचायचा, ऑप्शन पाहायचा, लगेच कळतं आपल्याला ह्याचं उत्तर हे आहे. डायरेक्ट सर्कल कर, कुठल्या सब्जेक्टचं आहे काय ते बघायचंच नाही, सरळ सर्कल करत यायचं. ते पहिलं व्ह्यू तुमचा लुक जे आहे क्वेश्चन पेपरचा त्याच्यामध्येच. म्हणजे साधारणतः पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही काय करायचं, जे सोपे क्वेश्चन आहेत वन लाइनर विथ 4 ऑप्शन 4 वर्ड्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ड्स असतील, तर ते जे येत असतात, प्रश्न येत असतात सर्वांना, त्याच्यापैकी एकदम जे सोपे प्रश्न आहे ना ते येत असतात. तर तुम्ही फर्स्ट लुक मध्येच त्यांना सर्कल करून जायचं आहे, जाता जाता सर्कल करायचंय, प्लॅनिंग करायचंय आणि पोहोचल्यानंतर पुन्हा माघार यायचंय दुसऱ्या फेरीसाठी. दुसऱ्या फेरीसाठी वेगळे प्रश्न आहेत. अशी स्ट्रॅटेजी केली तरी सुद्धा तुम्हाला त्यात काय होणार आहे, आकलनासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे. समजलं, इंग्लिश आणि मराठीला तर स्पेशली लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मग 10 मिनिटाच्या अगोदर हे संपवायचं आहे. 2दा-3दा वाचून पुन्हा खाली जाऊन प्रश्न उत्तर वाचून पुन्हा पॅसेज वाचायचा. तुम्हाला 5 पैकी ऍटलिस्ट 4 मार्क्स पडायलाच पाहिजेत. 5 पैकी 4 मार्क्स सर्वांनाच पडायला पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी मार्क्स पडत असतील तर आपण ट्रबल मध्ये, डेंजर झोन मध्ये. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो सर, हा, येत येतोय. आहे सर, येत आहे. हो येतोय हा, सर. तर ठीक आहे. तर सर्व पर्याय वाचल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. ठीक आहे. आता बघा, उतारे सोडवताना घ्यायची काळजी. नंबर 1 पाहूया. उतारा काळजीपूर्वक आणि समजून घेऊन हळू वाचा. लक्षात ठेवा, घाईत उतारा वाचला आणि समजला नाही तर प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकणार नाही. त्याचनंतर नंबर 2 पहा. महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी, घटना, व्यक्ती यांना अधोरेखित करा. पिन पॉइंट्स
किंवा त्यातल्या की नोट्स आपल्या लक्षात येतात, थोडंसं त्यांच्याकडे लक्ष ठेवा. त्याच्यानंतर प्रश्नातील महत्वाचा शब्द उतार्यात शोधा व त्याच्या आसपासच उत्तर असते. 3 प्रश्नासाठी. किती प्रश्नासाठी? 5 पैकी 3 प्रश्न असे असतात की ते पूर्ण पॅसेज वरती अवलंबून नसतात, तर ते एखाद्या पॅरेग्राफ वरती, एखाद्या लाईन वरती, एखाद्या स्पेसिफिक शब्दावरती ते फोकस्ड असतात. तर तोच भाग आपण काय करायचा आहे, पुन्हा तिथे एकदा बघायचा आहे आणि उतार्यावर तो प्रश्न सोडवायचा आहे. हे 3 प्रश्न तर सर्वांनाच यायला पाहिजेत. आणि चौथा एक प्रश्न असतो जो म्हणजे चौथा एक प्रश्न पूर्ण पॅसेज वरती असतो आणि 5वा एक शब्द असा असतो, म्हणजे एक प्रश्न असा असतो की तो काय होतो, कन्फ्युज करतो फार आपल्याला. एकतर मग ती एखादा सिनोनिम अँटोनिम असेल, वाक्यप्रचार म्हणी असतील, अलंकारिक शब्द असेल किंवा काहीतरी असेल. पण तर तुमचं त्या लँग्वेजचं नॉलेज चांगलं असेल तर तो तुम्हाला तो सुद्धा येतो. म्हणजे 4 प्रश्न येतातच. फक्त एकच प्रश्न असा असतो की थोडा तो डिफिकल्ट असतो, पूर्ण पॅसेज वरती असतो आणि एवढ्या कमी वेळामध्ये सहजासहजी काय होतं की तो प्रश्न आपल्याला घेता येत नाही. आता ज्याचं दररोजचं रिडिंग आहे किंवा ज्याचा विषय सब्जेक्ट इंग्लिश आहे किंवा मराठी आहे, अशा लोकांना ते पटपट येतं. ठीक आहे. शेवटी हा कॉम्प्रेन्शनचा जो प्रश्न आहे ना, तो तुमच्या ओव्हरऑल नॉलेजवरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नंबर 3, 4 झाला आपलं. आता तिकडं पाहूया. आता प्रश्न वाचा, 3 नंबरलाच होतं ते. पर्याय वाचा आणि त्याचा संदर्भ उतार्यात कुठं सापडतोय ते पहा आणि त्याच्यावर पुन्हा फोकस करा. तेच सांगितलं होतं. आता यांनी एक आपल्याला काय दिलेलं आहे, आता परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर जास्तीत जास्त उतारे सोडवणे हीच यामध्ये जास्त मार्क्स मिळवण्याची ट्रिक आहे. तर बरोबर सांगितलेलं आहे त्यांनी की जास्तीत जास्त आपण वाचायला पाहिजे आणि रिडिंग आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला बरेचसे प्रश्न त्यातील सुटत असतात. आता बघा, जनरली काय करतो आपण की काही प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो किंवा घाईघाईत उतारा वाचतो. तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, सायलेंटली किंवा शांत पद्धतीनं किंवा लिप रिडिंग तुम्हाला माहिती असेल त्या पद्धतीने उतारा एकदा वाचायचा आहे. समजला खाली यायचं आहे, नाही समजला अजून एकदा वाचायचं आहे, पुन्हा खाली यायचं आहे, प्रश्न उत्तर बघायचे आहेत, पुन्हा उतार्याकडे जायचे आहेत, पुन्हा उतार्यातील जे मोजके शब्द आहेत, कीवर्ड्स जे प्रश्नामध्ये आलेले आहेत त्याच्या आजूबाजूचं वाचायचं आहे आणि मग फाइंड आउट करायचं आहे. समजतंय? सर्व पर्याय वाचायचे आहेत, ते पण बरोबर आहे. ठीक आहे. तर आपल्याला या उतार्यावरून 5 पैकी 4 मार्क्स पडणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही पाडणं हे मला अपेक्षित आहे. किती? 4 मार्क्स. मराठीत 5 पैकी 5, पण इंग्लिश मध्ये ऍटलिस्ट 4 तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथे या. आता इथे एक उतारा दिलेला आहे. बघा, आता मी सुरुवातीला उतारा वाचतो, त्याच्यानंतर एक तुम्हाला 2 मिनिटं वेळ देतो. त्यात तुम्ही वाचा, खालचा मी प्रश्न वाचतो, तुम्ही मला उत्तर सांगा. आवाज येतोय का माझा व्यवस्थित सर्वांना? येतोय सर. हा, बघा आता. तर एक उतारा आहे, 3 त्याच्यामध्ये पॅराग्राफ्स आहेत. पॅसेज नंबर 1 फॉर क्वेश्चन नंबर 1 to 6. When I fall asleep, I dream about what it would be like to have a rocket ship. If I had a rocket ship, my first destination would be the Earth's moon, which is called the Luna. When I got to Luna, I would jump all around. Because there is little gravity, I would be able to jump very high. After I finished jumping all over the moon, I would fly to Saturn and travel around Saturn's beautiful rings. On my way to Saturn, I would try to avoid a number of asteroids. Asteroids are large pieces of rocks and minerals. In my science class, I learned that would take me almost my entire life to travel to. Pluto is the last planet in our solar system because it's so far from our sun that it is super cold. I wish I could see Pluto up close. म्हणजे खूप जवळून त्याला पाहावंसं वाटतं. ठीक आहे. आता काय करायचंय, तुम्ही एक 2 मिनिटं, 2 नाही, 1 2 3 मिनिटं मी वेळ देतो. 3 मिनिटांमध्ये हे तिन्ही जे पॅराग्राफ्स आहेत ते तुम्ही सायलेंट रिडिंग करायचे आहेत.
3 मिनिटांमध्ये. हा, झालं का सर्वांचं वाचून? हो सर. थोडक्यात. झालं. ठीक आहे. थोडक्यात हे पुस्तक. हा, तर आता बघा, साधारणतः 3 पॅराग्राफ्स आहेत. 3 पॅराग्राफ्स आहेत. आता या 3 पॅराग्राफ मध्ये आपणास फारसे असे हार्ड वर्ड्स नाहीत. आता बघा, पहिल्या पॅराग्राफ मध्ये, हा म्यूट करा मॅडम, अश्विनी पाटील मॅडम म्यूट करा. पहिल्या पॅराग्राफ मध्ये डेस्टिनेशन हा एक शब्द आहे की जो थोडा तुम्हाला अपरिचित असेल. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये एकही असा शब्द नाही की तो अपरिचित असेल. तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये कुठलाच नाही. ठीक आहे. आता मला सांगा की तुम्हाला कोणकोणते यातील शब्द अवघड जात आहेत आणि किती जात आहेत ते सांगा. प्रत्येकाने सांगा. प्रत्येकाने म्हणजे काय, आपण एक 6-7 लोकांचा विचार घेऊया की यातील किती शब्द तुमच्या अपरिचित आहेत ते सांगा मला. किती शब्द अपरिचित आहेत किंवा किती? 50% माहित आहेत, 50% येत नाही. ठीक आहे. अजून? सर, एक विचारायचं होतं, डेस्टिनेशन म्हणजे जिथं पोहोचायचंय ती पोझिशन ना सर? हो. ते ठीक आहे. हा, पुढे सांगा. एक लाईन समजली नाही. 3rd पॅराग्राफ 1st लाईन. In my science class, I learned that I would take me almost my entire life. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, माझ्या सायन्स क्लास मध्ये शिकलेलो आहे काय, दॅट इट वुड टेक मी ऑलमोस्ट माय एंटायर लाईफ, म्हणजे माझं पूर्ण आयुष्य काय होईल, संपेल, ट्रॅव्हल टू म्हणजे तिथं जाण्यासाठी, जे डेस्टिनेशन आहे तिथं. आता प्लुटो इज द लास्ट प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम, तिथपर्यंत जाण्यासाठी, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता बघा,
काही लोकांना पूर्ण समजलं असेल, काही लोकांना थोडं समजलं असेल, काही लोकांना थोडं जास्त समजलं असेल. ठीक आहे. तर आता लक्ष द्या की तिन्ही पॅराग्राफ मध्ये आता बघा फर्स्ट क्वेश्चन रीड करतो मी. म्यूट करा जरा, कुणाचं अनम्यूट आहे? आवाज येतोय मला. हॅलो, हा म्यूट केलं. ओके. तर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ अर्थ मून? लुना. 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 ठीक आहे. सर्वांना आलं हे आन्सर? हो सर. हो सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. Which of the following is true? Which of the following is true? खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे किंवा बरोबर आहे? सेकंड सर. सेकंड सर. Second. सेकंड. The moon's gravity would allow you to jump high. तर क्वेश्चन नंबर 2 च काय आहे आन्सर? 2 आहे. द मून्स ग्रॅव्हिटी वुड अलाव यू टू जम्प हाय. यू वुडंट बी एबल टू जम्प ऑन द मून. आता त्यानंतर थर्ड पहा. हा म्यूट करा, कुणाचा आवाज येतोय? म्यूट करा, म्यूट करा प्लीज. हा, तर थर्ड नंबर बघा. व्हॉट इज द युनिक फीचर ऑफ सॅटर्न? सर्वांना माहिती आहे, जीके क्वेश्चन आहे. 4 number sir. It has rings. इट हॅज रिंग्स. म्हणजेच काय आहे की हा जो क्वेश्चन आहे तो जीके क्वेश्चन आहे की नाही? इट हॅज लॉट्स ऑफ वॉटर हे आहे का? त्यापेक्षा इट हॅज रिंग्स. सर्वांना समजलं असेल. आता जे सायन्स टीचर आहेत त्यांच्या नशिबाने हा काय झालेला आहे? सायन्सच आलेला आहे. आणि सोशल सायन्सचा ज्याचा जिओग्राफी आहे त्याचं पण त्याच्यात आहे. ठीक आहे. सर त्याच्यानंतर त्याचा पहा. आन्सर आहे. सेकंड लाईन मध्ये दिले सर आन्सर. हा, दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, फोर्थ क्वेश्चन पहा. व्हॉट आर ऍस्ट्रॉइड्स मेड ऑफ? रॉक. रॉक. व्हॉट आर ऍस्ट्रॉइड्स मेड ऑफ? आणि समजा तिथं रॉक बरोबर प्लास्टिकच्या ठिकाणी जर मिनरल्स असतं तर कसं उत्तर आलं असतं? रॉक्स अँड मिनरल्स. हा, रॉक्स अँड मिनरल्स. तर आपण काय करायचं अशा वेळेस? स्पेसिफिक तिथला भाग तेवढा पाहायचा की त्या उतार्यामध्ये याच्याबद्दल नेमकं काय दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर बघा, फिफ्थ क्वेश्चन. वाय इज प्लुटो अ कोल्ड प्लॅनेट? इट्स फार अवे फ्रॉम अवर सन. राईट, इट्स फार अवे फ्रॉम आवर सन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा. विच प्लॅनेट डू थिंक इज फर्देस्ट फ्रॉम आवर सन? पुन्हा सॅटर्न. फर्देस्ट. प्लुटो. हा, प्लुटो आहे. ठीक आहे, प्लुटो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक पॅसेज आहे. दिसतोय का पॅसेज सर्वांना? दिसतोय. हा, रीड करा. सर्वांनी रीड करा. रीड करा. 1-2-3 मिनिटांमध्ये रीड करा. झालं.
म्यूट करा मॅडम, कुणाचा आवाज यायला लागलाय मधून? ठीक आहे, वाचलं सर्वांनी पॅसेज? हॅलो, वाचलं हो का सर. पॅसेज? ठीक आहे, एकदा वाचा कोणतरी पॅसेज मोठ्या आवाजामध्ये. All morning, all that Ted could think about was eating lunch. He got up late and did not get a chance to eat breakfast before the school bus arrived. Ted was hoping to have a ham sandwich. Ham is Ted's favorite lunch meal. Ted also enjoyed apples but doesn't like the yellow or green ones. At lunchtime, Ted ran to the cafeteria. When he got in line, he asked for ham sandwich, but they only had tuna and turkey. Ted is allergic to tuna, so he asked for the turkey. He ate the sandwich so fast that he gave That himself he, the cupcakes or hutch cups. काय आहे ते? हिकअप असायचं त्याला, हिकअप. Cups. ठीक आहे, तर बघा आता हिकअप्स म्हणजे तुम्हाला माहित असेल ते उचकी वगैरे असं येतं, ते माहित आहे ना सर्वांना? हिकअप्स, हिकअप्स माहित आहे सर्वांना? हो सर. हो हा, सर. आपण जास्त जेवल्यानंतर असं होतं की आपल्याला, तुम्हाला माहिती आहे ते जरा. हा ठीक आहे, तर बघा, all morning all that Ted could think about was eating lunch. He got up late and did not get a chance to eat breakfast before the school bus arrived. Ted was hoping to have a ham sandwich. Ham is Ted's favorite lunch meat. आता बघा, ज्यावेळेस आपण असा पॅसेज वाचतो त्यावेळेस कुणाबद्दल आहे पॅसेज? सांगा, पॅसेज कुणाबद्दल आहे? टेड राईट. आता टेड बद्दल त्याच्या लाईक्स आणि डिसलाईक्स इथे सांगितलेले आहेत, ते पण आपल्या लक्षात आलेलं आहे की नाही? हो सर. हा, तर तसं लक्षात घ्यायचं, पॅसेज वाचतानाच आपल्या असं लक्षात यायला पाहिजे की आपण स्टोरी कुणाची वाचतोय, मग त्या स्टोरी बद्दल आपल्याला काय माहिती दिलेली आहे. आता याच्यातील जी मेन पॉइंट आहे तो काय आहे? टेड आहे. त्याच्यानंतर हिज लाईक्स अँड डिसलाईक्स किंवा त्याला काय मिळालंय ते आहे. आता बघा, हा पूर्ण पॅसेज झाल्यानंतर आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे 7 to 10 मधला 7th क्वेश्चन, वाय इज टेड सो हंग्री फॉर लंच? वाय इज टेड सो हंग्री फॉर लंच? He didn't eat breakfast He today. didn't eat breakfast today. हा, आता बघा, त्याचं उत्तर किती दिलंय? ही डिडंट ईट ब्रेकफास्ट टुडे. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे? व्हॉट इज टेड्स फेवरेट लंच मीट? कुठलं Ham. होतं लंच मीट त्याचं फेवरेट? ham. म्हणजे हे 2 प्रश्न, 5 पैकी जे 2 प्रश्न असतात अतिशय सोपे असतात, जे अगदी सर्वच मुलांना येऊन जातात, सर्वच मुलांना. जसं इथं दिलेलं आहे फेवरेट, आपल्याला माहित आहे फेवरेट म्हणजे काय, वर पण शब्द दिलेला आहे. म्हणजेच काय,
आपण त्याच्या आजूबाजूचे शब्द पाहिले तर आपल्या लक्षात येतं आपला एवढा IQ हाय झालेला असतो की आपण ते 2 मार्क्स 100% पाडू शकतो. सोपे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 9, व्हॉट कलर ऍपल माइट यू फाइंड इन टेड्स लंच बॉक्स? Red. रेड. कारण काय आहे त्याचं? Because he didn't like green and yellow ones. हा, हे आपल्याला समजायला पाहिजे. त्याला काय ग्रीन आणि येलो वेन्स आवडत नाहीत, अर्थात रेड आवडत आहे. हे डझंट लाईक ऍपल्स, तसं होऊ शकत नाही. त्याने दिलेलंच आहे वर ऍपल त्याला आवडत आहेत म्हणून एन्जॉय करतोय तो. त्याच्यानंतर हा, विच लंच आयटम शुड टेड नेव्हर इट? Luna. Tuna. कुठला? Tuna. पुन्हा हा, तर टुना जो आयटम आहे तो काय करतोय, तो घेत नाही. म्हणजे थोडक्यात त्याला काय आहे, Allergic to tuna. हा, अलर्जी लिहिलंच आहे, अलर्जी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, पॅसेज एकदा दोनदा वाचायचा आहे, त्याच्यानंतर प्रश्न वाचायचे. आता हे सर्व सोपे प्रश्न आहेत त्या मानानं, त्याच्यामुळे आपण काय करतोय, उत्तर पटापटापटा सांगतोय. पण ज्यावेळेस पॅसेज थोडा वैचारिक येईल, पॅसेज वैचारिक आला तर मात्र आपल्याला काय करावं लागतं की तो पॅसेज पुन्हा पुन्हा वाचून थोडा अंडरस्टँड करून घ्यावा लागतो. पण पॅसेज जे आहे तो 10 मिनिटाच्या पुढे जाऊ देऊ नका, त्याच्या अगोदरच संपवा. जर एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नसेल, म्हणजे जास्त विचार करून पण तुम्ही प्रश्नाच्या करेक्ट उत्तराकडे पोहोचत नसाल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो प्रश्न स्किप करा. तर तो प्रश्न तुम्ही काय करा, स्किप करा. तो जो तुमचा वेळ आहे तो वेळ तुम्ही येणाऱ्या प्रश्नाला द्या. यासाठी मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की जे लँग्वेजचे प्रश्न असे आहेत किंवा कुठल्याही विषयाचे प्रश्न, लँग्वेज असेल, सायन्स असेल, मॅथ्स असेल किंवा सोशल सायन्स असेल, सायकोलॉजी असेल, या सर्व सब्जेक्ट वरील जे प्रश्न वन लाईनर आहेत आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमचा एक 100% तुमचा मेंदू सांगतोय की या प्रश्नाचं हेच उत्तर 100% आहे, तर असे प्रश्न तुम्ही फर्स्ट व्ह्यू मध्ये, फर्स्ट लुक म्हणतात त्याला, फर्स्ट व्ह्यू म्हणतात, तर त्या फर्स्ट व्ह्यू मध्ये तुम्ही काय करायचे आहे, मग तो कुठलाही प्रश्न असेल सर्कल करूनच माघारी यायचा, येताना जाताना सर्कल करत जायचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपण एकदा प्रश्न वाचला याचा अर्थ त्या प्रश्नाचा वेळ आपण त्या प्रश्नासाठी दिलाय, मग त्याचा सर्कल करायचा, मागं का ठेवायचा? मग जर आपण फक्त सुरुवातीला प्रश्नच वाचत बसलो तर पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, तो प्रश्न वाचावा लागणार आहे. म्हणजे येणाऱ्या प्रश्नासाठी डबल वेळ द्यायला कोणी सांगितलंय? तसं परीक्षेमध्ये आहे का आपल्या? नाही. आपल्याला अर्ध्या तासामध्ये 30 म्हणजे जवळजवळ एका प्रश्नाला 1 मिनिट आहे. 60 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. 60 सेकंद. तुम्ही जर वन लाईनर जरी क्वेश्चन असला तरी सुद्धा तुम्हाला एक 10 सेकंद वेळ हा जातोच तिथं ते प्रश्न वाचण्यासाठी, ऑप्शन वाचण्यासाठी 10 सेकंद. त्याच्यानंतर जरा विचार करायला 5 सेकंद आणि ते पूर्ण सर्कल करायला सुद्धा 5 सेकंद जातात. प्रॉपर सर्कल करायला जातात की नाही मला सांगा. एक तुम्ही बघा, छोटासा एक सर्कल करा आणि तो भरीव करा फक्त कुठल्या तरी पेननं आणि काउंटिंग करा तुमचं टायमिंग, तर 5 सेकंद त्याला सुद्धा जातात. म्हणजे एका मिनिटातील जो आपला प्रश्न येतोय त्या प्रश्नासाठी जवळजवळ 30 सेकंद आपले जातातच. म्हणजे प्रश्न कितीही सोपा असू द्या, तुम्हाला तो प्रश्न अटेम्प्ट करायला 30 सेकंद वेळ सरासरी जातोच. म्हणजे जे सोपे प्रश्न आहेत त्या सोप्या प्रश्नातून जे आपण 30 सेकंद जे वाचवलेले आहेत ते सर्व 30 सेकंद एकत्र करा आणि ज्या प्रश्नाला जरा जास्त वेळ जातोय, स्पेशली मॅथ्स असेल, तर अशा ठिकाणी ते जे वाचलेले किंवा वाचवलेले आहेत आपला वेळ, मिनिट, सेकंद, ते काय करा, तिथं सत्कर निघाला. कारण वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे. ह्या पॅसेजच्या बाबतीत तर फार महत्वाचं आहे. सर्वांच्या लक्षात येतंय का मी काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हा, तर आता काय 4-5 लेक्चर राहिलेले आहेत आपली. आज आपण इंग्लिश आणि मराठीचं कॉम्प्रिहेन्शन घेतोय. उद्याच्याला आपण ते ह्याचं एक आहे, कशाचं, आपलं सायकोलॉजीचं जे मूल्यमापन हे एक प्रकरण असतं, मूल्यमापन. मग ते प्रश्नाचे प्रकार,
अजून ते आपलं ब्लू प्रिंट वगैरे आपण म्हणतो ते घटकावर आधारित किंवा त्याच्यावर आधारित ते एक घेणार आहे आपण. आणि सोशल सायन्सचं राज्यशास्त्राचा जो भाग आहे ते एक पीडीएफ आहे. आणि आपला शेवटचा जो तास असेल तो आपण ओव्हरऑल आजपर्यंत जे काय झालंय ते त्या तासामध्ये आपण त्याचं सिंहावलोकन करणार आहे. म्हणजे आपण नेमकं काय शिकलो, काय आपलं त्याच्यातून अपेक्षित आहे परीक्षेत येणं, हे आपण त्या तासामध्ये शिकूया. तर आजचे 2 आणि उद्याचे 2 हे तास अतिशय महत्वाचे आहेत, ते आपण घेणार आहे. तर याच्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर, आपले 90 तास पूर्ण झाल्यानंतर तुमचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे. कारण मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, आपल्याला टीईटी परीक्षा देण्यासाठी पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा कुठेही जायचंच नाही. आयुष्यात एकदाच टीईटी द्यायची आहे. त्याच पद्धतीने अभ्यास करा. दुसरं काय तुमचं काम असेल तर ते सोडून द्या, नाहीतर हे तरी सोडून द्या. जर तुम्ही ते करत जर ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल ना, तर हे पुन्हा तुम्हाला खूप पळवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे खूप पळवणार आहे तुम्हाला. कारण तुम्ही आता एकदम घोडं मैदान जवळ आहे, प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. तुम्हाला आता फक्त काय करायचं आहे, रेसमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि पळायचं आहे. तुमची प्रॅक्टिस आहे, वॉर्मअप आहे तुमचा पूर्ण, आहे की नाही वॉर्मअप? मला सांगा, तुमच्या माइंडमध्ये आपल्या एज्युकेशनशी निगडीत ज्या ज्या 150 मार्काला विचारलं जाणाऱ्या कन्सेप्ट आहेत त्या वॉर्मअप आहेत की नाही? फाईल सर्व फ्रेश आहेत का सर्व फाईल्स फ्रेश? हो सर. हा, तर त्यासाठी नाहीतर पुन्हा काय होणार आहे, वेळ निघून गेलं की त्या सर्व फाईल्स काय होतं, ते एकदम असं मरणावस्था येते त्याला. पुन्हा त्याला फ्रेश करा, रिफ्रेश करा, पुन्हा वाचा. याच्या असं करण्यापेक्षा तुम्ही एकदम रूट लेवलला जाऊन विचार करा की बाबा आपल्याला पासच व्हायचं आहे. तर अजून बरं झालं, उलट मी तर म्हणतोय 20 दिवस आपली परीक्षा पुढे दिली, नशीब तुमचं, तुम्हाला पासच होण्यासाठी कदाचित तो चान्स दिला असेल सरकारने. तर सर्वांनी वेळेचं योग्य नियोजन करा. त्या पॅसेज वरून वेळेचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. अतिशय तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, 20 दिवस, आज तर किती तारीख आहे, 6 तारीख आहे आज, आणि आपली 30 तारखेला परीक्षा आहे. म्हणजे एक 3 आठवडे आहेत. तर या 3 आठवड्यामध्ये अतिशय व्यवस्थित वेळेचं नियोजन करा. प्रत्येक सब्जेक्टवर फोकस करा. जे प्रश्न तुम्हाला किंवा जे टॉपिक तुम्हाला सोपे वाटतायत त्याच्यावरती जास्त फोकस करा. कारण आपल्याला एनी हाव 90 मार्क्स घ्यायचेच आहेत, समजतंय? त्याच्यापेक्षा जास्त घेतली तर कोण काय म्हणणार नाही, पण त्याच्यापेक्षा जर कमी आलं तर सर्व लोक बोलणार आहेत. तुमचं मन सुद्धा तुम्हाला बोलणार आहे. म्हणून थोडस स्वतः मोटिवेट व्हा. सेल्फ मोटिवेशन फार महत्वाचे आहे याच्यामध्ये, कारण आपल्याला क्रॅकच करायचं आहे हे. ठीक आहे, तर हे झालं वेळेचं आणि त्याच. ठीक आहे, आता बघा पुढे एक पॅसेज आहे, पॅसेज नंबर 3. दिसतोय सर्वांना पॅसेज नंबर 3? हॅलो? हा, तर पॅसेज नंबर 3 वाचा आता सर्वांनी. Makes American Museum of Natural History University in हा, the म्यूट करा मॅडम तुमचं, लिप रिडिंग करा, आवाज दुसऱ्यांना जाता कामा नये.
हा, ग्रुप वरती मी एक फोटो टाकलेला आहे, तो फोटो पहा. ठीक आहे, वाचलं सर्वांनी? हो सर. हा, तर फर्स्ट क्वेश्चन दिसत असेलच तुम्हाला खाली. द अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री इज कन्सिडर्ड. कसं कन्सिडर केलं जातंय त्याला? कसं कन्सिडर केलं जातंय? कसं कन्सिडर केलं जातंय? हा, युनिक. हा, तर युनिक त्याला कन्सिडर केलं जातंय. ठीक आहे, हे जरा काळ करतो कारण आपलं लक्ष इकडे जातं. आपलं म्हणण्यापेक्षा तुमचं काय होतंय, इकडेच लक्ष जातं की काय आहे हे, असं होतं. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा दुसरा क्वेश्चन वाचा. दुसरा 38. क्वेश्चन वाचा. हा, तर हाऊ मेनी एक्झिबिशन्स, तर तिथं फिगर दिलेली आहे. बघा, एक प्रश्न कसा असतो, एक तर फिगर आहे, हू वरती आहे, किंवा फेन वरती असेल, किंवा फेअर वरती असेल, म्हणजे जनरली. तर आपल्याला तो सहजासहजी सापडेल. म्हणजे एक तर प्रश्न एकदम सोपा असणार की तुम्हाला पॅसेज बघितलं की त्याचं उत्तर समजणार. त्याच्यानंतर दुसरे क्वेश्चन मात्र अवघड असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 13 नंबर क्वेश्चन रीड करा. 13 नंबर क्वेश्चन. ऑप्शन 4 सर. हा, हू लेड द कॉर्नर स्टोन टू द म्युझियम. त्या म्युझियमचा कॉर्नर स्टोन कुणी लेड केलेला आहे तिथं, म्हणजे कोणी रोवलेला आहे? Analysis, yes, Grant. हा, थॉमस जेफरसन, जनरल पॅटन, हिलरी क्लिंटन और युलिसिस एस ग्रँट. काय आहे उत्तर याच्यापैकी? Ulysses S. Grant. हा, तर आपल्याला काय करायचंय, असे जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते त्या पॅसेज मधील सुद्धा असतील तरी सुद्धा ते सुरुवातीलाच सोडवून घ्यायचे आहेत. आता त्याच्यानंतर पहा, नंतरचा क्वेश्चन एक आहे, तर सोपाच आहे. वाय इज दिस म्युझियम सो स्पेशल. हे म्युझियम एवढं स्पेशल का आहे? Largest natural history museum in the world, only natural history museum in the world, only museum with a planetarium, or Second number, sir. only natural history. हे तर दिलेलं आहे बघा की पॅसेज मध्ये. फर्स्ट नंबर. 1 नंबर. फर्स्ट नंबर तर दिलेला आहे. हा भाई, तर दिलेलंच आहे, पॅसेज मध्ये दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे ते. वरच्या पॅसेज मध्ये दिलेलं आहे बघा, जी फर्स्ट लाईन आहे ना ती पॅसेज मध्ये आहेच, आहे की नाही? बघा की. ठीक आहे,
आणि लास्ट वन, वेन वॉज द कॉर्नस्टोन ऑफ टू द म्युझियम लेड, केव्हा त्याची जी पायाभरणी आहे ती कधी टाकण्यात आली होती? 1869. 1869. हा, तर इथं दिलेलंच आहे 1869. म्हणजे असे काही प्रश्न असतात की ज्याचं उत्तर तुम्हाला प्रश्नाकडे आणि क्वेश्चनकडे आपलं उत्तराकडे पाहून देता येतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण शिकलोय WH वर्ड्स, शिकलोय की नाही? ऑल WH वर्ड्स आपण शिकलेलो आहे. हे सुद्धा हो. इथं बेसिक नॉलेज म्हणून यूज होत आहे. फेन म्हणजे केव्हा, तर केव्हाची लाईन त्याच्यात दिसेल. त्याचबरोबर व्हायच आहे, हु आहे, हाऊ मेनी आहे, त्याच्या अगोदरचे हे तसंच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. त्याच्यानंतर बघा पॅसेज नंबर 4. बघा आता पॅसेज नंबर 4 रीड करा पॅसेज. 2-4 मिनिटांमध्ये रीड करा, हळू करा. हा, वाचला सर्वांनी? हॅलो, आवाज येतोय माझा? वाचला का सर्वांनी? हॅलो. हो. हा, ठीक आहे. तर बघा पॅसेज एक तुम्हाला माहिती आहे, एन्शियंट केव्स जे आहेत किंवा जे पेंटिंग आहे त्याच्यावर आहे. तर लास्कॉक्स कॉम्प्लेक्स ते एक महत्वाची साईट आहे. तिथील हे सर्व पॅसेज दिलेलं आहे की त्याची म्हणजे त्या पेंटिंग त्यांनी कशा उभा केल्या किंवा कशा काढल्या, त्याच्यामध्ये त्यांना काय अडथळे आले आणि त्या पेंटिंग वरती इतर घटकांचा परिणाम झाल्यानंतर काय झालं आणि शेवटी त्या पेंटिंगला काय करण्यात आलं ते इथं दिलेलं आहे. समजतंय सर्वांना? ठीक आहे. आता बघा 16 नंबर पहा. अकॉर्डिंग टू द पॅसेज
Which animals appear most often on the cave walls? कोणते असे प्राणी होते की जे अनेकदा त्या केव वॉल्स वरती आलेले होते? Horses. हॉर्सेस दिलेलं आहे तर हॉर्सेस. त्याच्यानंतर बघा इन लाईन नंबर 10 द वर्ड डिपिक्ट इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू. डिपिक्ट Show. Show. डिपिक्टचं मिनिंग सांगायचं आपल्याला. ड्रॉ ना सर. डिपिक्ट म्हणजे नाही नाही शो. शो बरोबर आहे. शो करतं ना डिपिक्ट. इट डिपिक्ट असं आपण म्हणतो. सर डिपिक्ट चित्र काढणे, चित्रण असं. नाही 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 चित्रण नाही. डिपिक्ट म्हणजे दाखवणे, शो करणे. अच्छा. शो आहे त्याचं मिनिंग. डिपिक्ट आपण म्हणतो ना इट डिपिक्ट्स आवर इंडियन कल्चर असं म्हणतो ना, म्हणजे हे आपलं इंडियन कल्चर दाखवतो. इट डिपिक्ट्स आवर इंडियन कल्चर इंटिग्रिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर 18 नंबर पहा. वाय वॉज पेंटिंग इनसाइड द लॉस्कॉक्स कॉम्प्लेक्स अ डिफिकल्ट टास्क? काय होतं हे डिफिकल्ट टास्क? Sir, 4 number. Many painting spaces were difficult to reach. कारण त्या माणसांना तिथं जाता सुद्धा येत नव्हतं, तरी सुद्धा ती माणसं काय करत होती, कसं तरी तिथं जाऊन ते पेंटिंग काढत होती. दिलेलं आहे की पॅसेज मध्ये आपण वाचलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर 19 नंबर इन लाईन 14 द वर्ड दे रेफर्स टू. 19 मधला जो दे आहे तो काय रेफर करतो? Artist. हा 14 मधला दे म्हणजे कुणाबद्दल बोललं गेलेलं आहे? आर्टिस्ट बद्दल बोललं गेलेलं आहे त्याच्यामध्ये. दे इज अ किंवा दे इज स्टँडिंग फॉर आर्टिस्ट. त्याच्यानंतर 20 नंबर पहा. अकॉर्डिंग टू द पॅसेज ऑल द फॉलोइंग हॅव कॉज्ड डॅमेज टू पेंटिंग एक्सेप्ट. कशाचा अपवाद होता फक्त डॅमेजिंग करण्यामध्ये? Natural light. दिलेला आहे Light, sir. लाईट. बघा तिथं दिलेलं आहे पॅसेज मध्ये की टेम्परेचर मुळे काय झालेलं आहे, त्याचे पेंटिंग आहे त्या खराब झालेल्या आहेत. एअर मुवमेंट मुळे सुद्धा झालेले आहेत, वॉटर मुळे सुद्धा झालेले आहेत, परंतु लाईटचा उल्लेख तिथं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 21 व्हॉट डज द पॅसेज से हॅपन ऍट द लास्कॉक्स केव्स इन 1963. 1963 मध्ये शेवटी काय घडलं तिथं? काय झालं? Visitors were prohibited from entering. हा म्हणजेच क्लोज केलं. प्रोहिबिटेड म्हणजेच बंधन घातलं त्याच्यावरती. म्हणजे टू प्रिव्हेंट फर्दर डॅमेज द साइट वॉज क्लोज्ड टू टुरिस्ट इन 1963. 23 years आफ्टर इट वॉज डिस्कवर्ड. ठीक आहे. म्हणजेच काय केलेलं आहे की त्याच्यावरती प्रोहिबिशन घातलं, बंधन घातलं तिथं टुरिस्टला जाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, हे सर्व पॅसेजचं लक्षात घ्यायचं आहे. आता पॅसेजचे जे मार्क्स आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. त्याचं टायमिंगचं नियोजन आणि प्रॅक्टिस म्हणजे पॅसेजची प्रॅक्टिस आपण किती केलेली आहे त्याच्यावरती ते बरंच डिपेंड असेल. ठीक आहे. तर 5 मार्काचा जो आपला पॅसेज आहे इंग्लिशचा तो आपण काय करायचा आहे, बाय प्रॅक्टिस त्याचबरोबर अनुभवावरती आधारित असं हे पूर्ण करायचं आहे. इथं ऍटलिस्ट फार तर 10 मिनिटं, पण त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला इथं 4 तरी मार्क्स मिळवता यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. काही लोक 6-7 मिनिटांमध्ये करतील. ठीक आहे. कुणाला काय विचारायचं आहे का? आवाज येतोय का माझा? हॅलो सर. हो यायला सर. हा बोला सर. बोला सर. सर पॅसेज आपण कॉम्प्रिहेन्शन साठी पॅसेज पाठवणार आहेत का तुम्ही? Practice साठी? पॅसेज काय आपल्याकडे भरपूर आहेत की. देईन आपल्याकडे भरपूर आहेत पॅसेज. प्रॅक्टिसला देतो, तुम्ही रीड करा, सोडवा, पाठवतो मी. चालेल सर चालेल. हा. आणि सर एक टायमिंग नियोजनचं थोडं बघावं लागेल सुरुवातीला. टायमिंग नियोजनचं काय? ऍक्च्युली मिनिमम किती मिनिटं आपण पॅसेजला द्यायचे? 10 मिनिटं सफिशियंट असतील ना? हा 10 मिनिटं खूप आहे तो, कारण आपल्याला सर राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये 25 प्रश्न सोडवायचे आहेत.
हो सर, कारण रीड करायचं आणि परत मग ते आन्सर करायचे ना. हा, त्याच्यामुळं मी जसं तुम्हाला सांगितलंय की ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेच्या शेवटपर्यंत जातो, म्हणजे सुरुवातीला प्रश्नपत्रिका बघत जातो बघा, तर तसं न करता प्रश्न वाचला ना तुम्ही की लगेच तुम्हाला माहिती कळते की बाबा या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, 100% आहे, लगेच सर्कल करून घ्या. आणि हो, तो हो. जो वेळ वाचतोय तो असं एक्स्ट्रा ह्याच्यासाठी ठेवा. प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. मी तर म्हणेन की जवळजवळ जे 2-4 मार्काने जे विद्यार्थी गेलेले असतात ना, इव्हन 5 मार्कापर्यंतचे, ज्या लोकांना 85 मार्क्स पडलेत आणि 5 मार्कासाठी त्यांचा रिझल्ट आला नाही, अशा लोकांचं टायमिंगचं नियोजन आणि आपण ज्याला म्हणतो ना ते मायनर मिस्टेक्स किंवा सिली मिस्टेक्स, हे तुम्ही फक्त तत्व लक्षात ठेवा. तुम्ही त्याच्या पुढे सहजासहजी जाताय, ते चुकू नका. हो सर. सर बरोबर आहे सर, ठीक गोळी आहे, करायचं आपण राहून गेलं की राहून जाते सर, तसंच वेळ भेटत नाही. हा, त्यामुळं आपण त्या प्रश्नाला वाचलंय ना, म्हणजे त्या प्रश्नाचा जो काही वेळ आहे आपण दिलेला आहे, मग त्याला पुन्हा का हे करत बसायचंय? त्याच्यामुळे जाता जाताच ते करायचं जायचं आणि मग असे 30-35 प्रश्न यायला पाहिजेत आपल्याला पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये. मग एक कॉन्फिडन्स लेवल पण वाढते. तुमच्या लक्षात येतं की बाबा मी 40 प्रश्न घेऊन लीडवर आहे, मी 40 प्रश्न घेऊन लीडवर आहे, मला फक्त आता 50 मार्क पाडायचे, ती तेवढी पडू शकतात नंतर. कारण तुमचा जो पहिल्या तासातील जो काही एक्सपिरियन्स असेल, जो काही परफॉर्मन्स असेल त्या 3 तासापैकी 2.5 तासापैकी, तो अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. तुम्ही पास होणार आहे का फेल होणार आहे, 2 मार्कात जाणार आहे का 5 मार्कांनी येणार आहे. समजलं? तर 87 ते 92 या दरम्यान सर्व लोक जाऊ शकतात. टीईटी म्हणजे तुम्हाला काय त्रास देण्यासाठी ते घेत नाहीत. त्यांना माहिती आहे, त्यांना सर्व डिफिकल्टी लेवल कुठल्या प्रश्नाची किती टाकायची, 30 पैकी डिफिकल्टी लेवलचे किती प्रश्न टाकायचे, मिडल लेवलचे किती टाकायचे, इझी लेवलचे किती टाकायचे, सर्व त्यांना अनुभव असतो. ते बरोबर टाकत असतात. आपण फक्त काय करायचं आहे, आपलं 100% म्हणजे 100% आपल्या त्या 2.5 तासासाठी मेहनत घ्यायची आहे आणि तिथं गेल्यानंतर मात्र अतिशय काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं आहे का? सर तुम्ही असं म्हणताय की 1 पासून 150 पर्यंत जेव्हा आपण क्वेश्चन पेपर बघत असतो तर त्यावेळेलाच गोल करून घ्यायचं आन्सर शीट मध्ये. अच्छा, बोला की. पण मी कोणते प्रश्न सांगतोय कोण सांगेल का? मी कोणत्या प्रश्नाबद्दल बोलतोय? सोपे प्रश्न अगोदर सेकंड बरोबर आहे. राऊंड बरोबर सेकंड आहे. जे राऊंड अत्यंत बरोबर आहे, जे अत्यंत सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहिले आणि मेंदूने तुम्हाला उत्तर दिले की अरे हा प्रश्न तर मी 100% वाचलेला आहे, हे उत्तर याचं 100% आहे. असेच प्रश्न तुम्ही जातानाच गोल करायचे. समजतंय? असे 30 क्वेश्चन असतात. असे 30 क्वेश्चन असतात की ज्याचं तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय हा म्हणजे योग्यच आहे असं समजतं. असे 30 क्वेश्चन असतात, ते तुम्ही जाता येता कम्प्लीट करायचे आहेत आणि मग जे राहिलेले 60 प्रश्न आहेत त्यासाठी आपल्याकडे जवळजवळ 2.25 तास आहेत. समजतंय का? 15 मिनिटांमध्ये आपण 30 प्रश्न असे काढू शकतो. मला माहिती आहे, मी पण एक्झाम दिलेले आहे, तुमच्या बरोबर सुद्धा देणार आहे. तर स्ट्रॅटेजी माझी तीच असते की कमीत कमी वेळामध्ये मी जास्तीत जास्त बरोबर गोल किती करतोय ते फार महत्वाचं. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बरोबर गोल मी किती करतोय हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जे येत नाही त्याच्यासाठी मग प्रयत्न करायचे आहेत. मग त्याच्यासाठी इकडच्या मेथडनं नाही आलं तर तिकडच्या मेथडनं, इकडून नाही आलं तर तिकडून, त्या पुस्तकात नाही तर या पुस्तकातून थोडा विचार करून, पण तुम्हाला ऍक्टिव्हच राहायचं आहे. तुम्हाला गोल करतच राहायचं आहे तिथं. समजतंय का? तुम्ही थांबायचं नाहीये. तुमची विचार प्रोसेस वगैरे ते चालूच आहे. सर्व तुम्हाला मशिनरी ही शरीराची आहे ना चालू ठेवावं लागते. अगदी सर्व ठिकाणी तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं रिडिंग स्पीड, नथिंग, दुसरं काही डोक्यात घ्यायचं नाही. फक्त जे आपण केलेलं आहे ते फक्त तिथं 100% प्रेझेंट करायचं आहे त्या आपल्या ह्याच्यामध्ये आन्सर शीट मध्ये. बस एवढं करून या, तुम्ही पास होणार. सर ते सर्कलचं पण काही व्यवस्थित नाही झालं तर त्याचे पण मार्क जातात. आपला आन्सर बरोबर आहे. नाही Circle जाणार ना. तुम्ही सर्कल म्हणजे तुम्ही सर्कलच केलं पाहिजे. तुमचं सर्कल आहे, तुम्ही जर काहीतरी चौकोन वगैरे असं तिथं हे केलं, ते केलं तर डार्क जे तुमचं हे करतो आपण शेडिंग करतो ना, शेडिंग,
ते शेडिंग सुद्धा तुमचं सर्कलला चिटकून पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. त्याच्यासाठी मोठ्या, तुम्हाला माहित आहे ते तो पेन जो आहे मोठ्या रिफिलचा तो घ्या ना, त्याच्यासाठी ते सोपं आहे. असं 2-3दा केलं की बाहेरच्या साईडनं जो सर्कल आहे ना तो काय करायचा आहे आपल्याला. आता इथे एक सर्कल आहे, दिसतंय हे सर्वांना? कुठं आहे सर्कल? इथं सर्कल आहे. बरं ठीक आहे, 1 मिनिट. तर हा सर्कल आहे, दिसतंय का सर्वांना? दिसतंय दिसतंय सर. का? हा, तर हा सर्कल आहे. आता बघा, तर तुम्ही आता मी ही नाही ते तुम्हाला आपण विद्यार्थ्यांना शिकवतो हे की ह्या बाजूने आपल्याला बाहेरच्या साईडनं आत जायचं आहे. काय करायचं आहे? बाहेरच्या साईडनं आत जायचं आहे, आतनं बाहेर यायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? अगोदर ह्या कडा बाजूची घ्यायची, त्याच्यानंतर आत 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 सेंटर पॉइंट कडे जायचं. तुम्हाला माहिती आहे ते, आता आपण काय म्हणजे फर्स्ट टाइम देत नाही, याच्या अगोदर हे आपण दिलेलं आहे ते. किंवा आपण मुलांना तेच सांगतो ना की तुम्ही ज्यावेळेस सर्कल करता त्यावेळेस काय करायचं, आतून बाहेर येण्यापेक्षा काय करायचं, आपण सुरुवातीला बाहेरचा जो सर्कल आहे ना त्याच्या आतली साईड सर्कल करत 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 आत जायचं आहे. ते सोपं पडतं, चुकत नाही आणि त्या गोलच्या बाहेर जात नाही त्याच्यामुळं. नाहीतर आपण बाहेर ना की मग असं ते इकडे. आणि सर्कल करायला लय वेळ लावायचा नाही, त्याला पद्धतशीरपणे एका थेरी आहे त्याला की अशी गोल करून लगेच ओके. म्हणजे प्रश्न वाचायचा अत्यंत पद्धतशीरपणे तुम्ही प्रश्नपत्रिका वगैरे सर्व हँडल करता यायला पाहिजे. म्हणजे कुठेही खडाखोड न होता त्याचा रोल नंबर व्यवस्थित, सर्व सही व्यवस्थित, ते अगोदरच सर्व करून ठेवायचं आहे. महत्वाचं आहे बघा, कारण तिथले 2.5 तास हे इतके महत्वाचे आहेत ना की बरं. मी तर सांगतो काय तुम्हाला, जे 5 मार्कांनी गेलेले जी लोक आहेत ना त्यांनी जर थोडंसं अजून कॉन्सन्ट्रेशन न पेपर सोडवला असता तर ते पूर्वीच पास झाले असते. 5 मार्कापर्यंतचे जे गेलेले आहेत, फार महत्वाचं आहे. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं आहे? काय म्हणता सर? रोल नंबर वगैरे कधी येतात? रोल नंबर तुम्हाला हॉल तिकीट वर दिसेल. हा सर, हे ऑनलाईन चेक करावं लागेल ना? हो हो, तुमचं प्रोफाईल ते आहे ना, तिथं जाऊन पाहायचं, आपल्या अकाउंटला येईल. सांगतील ते अजून 1-10 दिवसांनी येईल आपलं. ओके सर. तुम्ही आता युद्ध पातळीवरती अभ्यास करायला लागा. युद्ध पातळीवरती सर्व लढाई करा, सर्व काय करायचंय ते करा. पण महागारी येताना, जिल्ह्याच्या ठिकाणाहून महागारी येताना मात्र 90 पेक्षा 1 मार्क जर कमी येत असेल तर तिकडच राहावा, येऊ नका इकडं. समजतंय का? लक्षात घ्या. आपण जे काही मागच्या 3 महिन्यामध्ये मी काय तुम्हाला जे काही वेळोवेळी सांगितलेलं असेल ते लक्षात घ्या. नोट्स दिलेले आहेत तुम्हाला, त्या व्यवस्थित नोट्स वाचा, त्याचं मायक्रो नोट्स काढा. आपल्याला पासच व्हायचा, ही एकच इच्छा मनाशी बाळगा या महिन्यामध्ये आणि पास होऊन जा. समजते सर्वांना? जर तुम्हाला काय बाबा तुम्हाला वाटत असेल की बाबा सर आम्हाला टेन्शन येतंय, कसं करायचं परीक्षेचं काय, जर तुम्हाला लयच काय वाटायला लागलं तर मला फोन करत जावा, तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा, मी पण तुम्हाला त्याच्यावरती चांगला उपाय सुचवेल. ठीक आहे, अजून काय विचारायचंय कुणाला? सर पेपरची तयारी पेपरच्या वेळेमध्ये जर केले सराव तर खूप फायदा होते सर. कारण की हा बरोबर आहे, टायमिंग लावून मेंदूला खरंच सवय लागते सर, डोपामाइन इन्क्रीज होते सर आणि त्याचा फायदा पेपरमध्ये बऱ्याच होतो. राईट. आपण त्यासाठी जी प्रॅक्टिस मॅच घेतो तसंच आहे सुद्धा एक. अशा प्रॅक्टिस मॅचेस तुम्ही घ्यायचे आहेत इंडिव्हिज्युअल लेवलला. समजताय का? कारण मग तुमच्या लक्षात येतं की आपण जातोय तर वेळ आम्हाला माहिती आहे. मॅथ्स मधला एखादा प्रश्न जर नाही समजला तर 10 मिनिटं त्याच प्रश्नावरती आपण तुटून पडलेलो असतो तरी उत्तर येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही प्लॅनिंग करा मॅथ्सच्या बाबतीत, ऍटलिस्ट 15 ते 18 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि जिथं एखादी कन्सेप्ट तुम्हाला हार्ड जाते ना तिथं लय डोकं लावतच बसू नका. जिथं तुम्हाला येतंय तिथले मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा आणि कमी कालावधीमध्ये जास्त मार्क्स मिळवा. ठीक आहे, एक्झिट करू का? आवाज येतो का माझा सर्वांना?
सर येतोय. ठीक आहे. अजून एक आहे आपला तास नंतर मराठी कॉम्प्रिहेन्शनचा आहे. त्यावेळेस पण तुमची अजून प्रॅक्टिस होईल आणि मग अजून आपण चर्चा करू. ठीक आहे. एक्झिट करू का? हो सर. ओके. अभ्यास करत राहा. अभ्यास करत राहा, ते फार महत्वाचं आहे. ओके, धन्यवाद.